हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अ न्यू व्हिडिओ. परवा मम्मीबरोबर गप्पा मारताना या गोड वरणफळांची आठवण झाली, जी की माझी आजी बनवायची. वरणफळं बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतली. ती डाळ स्वच्छ धुवून मी त्यात हळद, हिंग आणि अर्धा चमचा तूप घातलंय आणि आता मी ती 2 शिट्ट्या होईपर्यंत कुकरला शिजवून घेणार आहे. बऱ्याच जणांकडे तिखट वरणफळं बनतात, ज्याला काही भागात चकोल्या सुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे माझी आजी मात्र ही गोड वरणफळं बनवायची. कुकर लावल्यावर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडची वेलची पूड संपली आहे आणि आता मला ती वरणफळांमध्ये घालायला लागणार होती, त्यामुळे मी लगेच ती बनवायला घेतली. इथे मी आपण रेग्युलर चपातीची जशी कणिक मळतो तशी कणिक भिजवून घेतलीये. वरणफळांमध्ये घालायला मिरेपूड सुद्धा लागणार होती, त्यामुळे ती सुद्धा बनवून घेतली. बाकी सगळी तयारी होईपर्यंत कुकर सुद्धा झाला होता. मी कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या होऊ दिल्यात. तुम्ही हवं तर डाळ पातेल्यात सुद्धा शिजवू शकता, पण माझ्याकडे थोडा वेळ कमी होता, त्यामुळे मी आधी कुकरला थोडी ती शिजवून घेतली. आता ही डाळ आपण एका भांड्यात घालून गरम पाणी घालून एकजीव होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत डाळ एकजीव होतीये तोपर्यंत मी इथे पोळ्या लाटून घेतेय. साधारण आपण चपातीच्या थिकनेसची करतो त्या थिकनेसची एक गोल पोळी लाटून घ्यायची आणि ती चौकोनी किंवा डायमंड शेपच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करायची. डाळीवर येणारा हा फेस मी काढून टाकते, कारण त्याने तिचं ॲसिडिक नेचर थोडंसं कमी होतं असं म्हणतात. डाळ आता बऱ्यापैकी शिजली आहे, त्यामुळे मी त्या डाळीत ज्या वाटीने मी डाळ घेतली होती तीच 3/4 वाटी गूळ घातला आहे आणि हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. डाळ आणि गूळ व्यवस्थित एकजीव झाल्यावर आपण बनवलेली फळं त्या डाळीत सोडायची आहेत आणि आता यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं ही फळं शिजू द्यायची. कुकरला शिट्ट्या नाही द्यायच्या आहेत, मी फक्त झाकण अलगद ठेवलंय त्याच्यावर. आपली वरणफळं आता शिजून तयार आहेत. आजी म्हणायची कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घालावं, जेणेकरून त्याची टेस्ट बॅलन्स होते. अर्धा चमचा वेलची पूड घालतीये मी यात आणि थोडीशी मिरेपूड. हे सगळं छान मिक्स करायचं. झाली आपली गोड वरणफळं तयार. हा पदार्थ गुळाचा असल्यामुळे थंडीत खायला खूप छान लागतो. आणि हो, सर्व करताना त्यावर चमचाभर तूप नक्की घाला. तुमच्याकडे अशी गोड वरणफळं बनवतात का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर नसाल बनवत तर एकदा नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.